प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की संकल्पना भारतीय जनता युवा मोर्चा के माध्यम से भाजपा नवी मुंबई और श्री गोवर्धन सार्वजनिक सेवा संस्था के माध्यम से बेलापुर मतदार संघ अंतर्गत सीवुड में नमो चषक 2024 के तहत कबड्डी प्रतियोगिता का आयोजन किया गया, जिसका जोशो खरोश के साथ उद्घाटन बेलापुर की विधायक मंदा मात्रे की मौजूदगी में संपन्न हुआ, जहां उनके साथ भाजपा युवा मोर्चा पूर्व जिलाध्यक्ष दत्ता गंघाले, भाजपा महिला मोर्चा नवी मुंबई जिलाध्यक्ष माधुरी सुतार, समाज सेविका अश्विनी गंघाले सहित भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारी, कार्यकर्ता और खिलाड़ी बड़ी संख्या में मौजूद थे। इस दौरान मंदा मात्रे ने खिलाड़ियों को चेयर अप करते हुए उनका मनोबल बढ़ाया। साथ ही मंदा मात्रे ने टॉस उड़ाकर कबड्डी प्रतियोगिता की आधिकारिक शुरुआत की। इस दौरान मंदा मात्रे ने महिला कबड्डी खिलाड़ियों का कबड्डी का ओपनिंग मैच देखकर महिला खिलाड़ियों की प्रतिभा देखकर बेहद प्रभावित नजर आईं। इतना ही नहीं, मंदा मात्रे के जन्मदिन के औचित्य पर उपस्थित तमाम भाजपा पदाधिकारियों ने उनका अभिष्ट चिंतन करते हुए उनके उज्जवल राजकीय और सामाजिक भविष्य की भी कामना की। इस दौरान मंदा मात्रे ने दत्ता गंघाले, अश्विनी गंघाले और उनकी टीम की सराहना करते हुए कहा कि उन्होंने खिलाड़ियों की प्रतिभा निखारने का मजबूत मंच दिया है। वहीं कार्यकर्ताओं द्वारा उनके जन्मदिन पर अभिष्ट चिंतन करने पर मंदा मात्रे बेहद भावुक नजर आईं। युवाचे माजी अध्यक्ष आदरणीय दत्ताजी गंगाळे, त्यांच्या स्वभाववती समाजसेविका अश्विनीताई गंगाळे, त्यांच्या सगळ्या कार्यकर्ता समेत आज जवळजवळ कबड्डीची आपली स्पर्धा या नेरूळ विभागामध्ये सुरू झालेली आहे। ही स्पर्धेमध्ये आपण कबड्डी खेळताना पहिलाच मुली उतरलेल्या आहेत खेळासाठी। आपण मुलींचा उत्साह आणि जोश पाहत आहोत। त्याच्यावर मला एक आठवलं की मुली आणि महिला जर कबड्डी खेळत असतील तर त्या कशा नेमक्या खेळतील। याचं एक उदाहरण असं आहे की राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे, राजकारण खेळच हा हुतूतू आणि कबड्डीचा एकमेकांच्या तंगड्या खेचणं, कोकणात जसे खेकडे एकमेकाला खेचतात ना, तशीच ही हुतूतू आणि कबड्डीचा खेळाचा एक साम्य आहे। आणि आता मी खेळ पाहताना बघितलं त्या मुलींनी एकीची तंगडी पकडल्यावर 4 जणी तिला धरायला आल्या। म्हणजे एक राजकारणामध्ये जर कोणी व्यक्ती पुढे जात असेल तर त्याला 4 व्यक्ती येऊन मागे खेचण्याचं काम करत आहे। त्या खेळाचंच नाव कबड्डी आहे आणि हा कबड्डी दत्ताजीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये आज घेतलेला आहे आणि पहिली टीम मुलींची उतरली आहे। त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करत आहे। नमो चषक आणि वेगवेगळे प्राइज त्यांच्यासाठी ठेवलेलेच आहेत, ते त्यांना मिळतीलच। पण मुलांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या अंगामध्ये ज्या कलागुण आहेत त्यांना हे मैदान मिळवून देणं, त्यांना व्यासपीठ मिळवून देणं, याच्यासाठी आज आमच्या युवा टीमने पूर्ण काम केलेलं आहे। आणि खरोखरच मनापासून मी दत्ता आणि त्यांचे सगळे सहकारी, अश्विनी, त्यांच्या सगळ्या सहकारी यांना मनापासून धन्यवाद देते की हा खेळ उत्तमात उत्तम त्यांनी कबड्डीची निवडले, त्याबद्दल खरोखर मला मनापासून त्याला धन्यवाद देऊचं वाटतं। इस दौरान दत्ता गंघाले ने मंदा मात्रे का आभार व्यक्त करते हुए कहा कि उनके माध्यम से युवक और युवतियों को अपनी प्रतिभा दिखाने का आज मौका मिला है। आज नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आदरणीय या बेलापूर विधानसभेचे आमदार मंदाताई मात्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे। नमो चषक हा महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेत हा कार्यक्रम होतो आहे। ताईंनी याची सुरुवात फुटबॉल मॅच फुटबॉलची दिंडी काढून केली आणि आज या कबड्डी स्पर्धेमध्ये ताई या ठिकाणी उपस्थित आहेत। मुळामध्ये ताईंनी मगाशी सांगितले की राजकारणामध्ये अनेक कबड्ड्या दररोज होत असतात। मुळात ताईंनी हे व्यासपीठ युवकांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल ताईंचा सर्वप्रथम या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो की या नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा क्षेत्रातील युवतींना या नमो चषकच्या माध्यमातून एक चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। ताईंनी सुरुवातच महिलांच्या कबड्डी खेळातून केली, कारण आणि त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की महिलांसाठी जे ताईंनी काम केलेलं आहे त्यामुळे त्या युवतींना संधी देणं ही सुद्धा
जबाबदारी आहे आमची, त्यामुळे आमच्याकडे जे संयोजन होतं त्यातून आम्ही महिलांना सर्वप्रथम या ठिकाणी संधी दिलेली आहे। ताईने जसा उल्लेख केला की कबड्डी हुतुतू सुरू असतो, मुळामध्ये ताई कुठल्याही कबड्डीमध्ये कुठल्याही खेळामध्ये अष्टपैलू असं खेळाडू ताई आहेत। कारण कबड्डी असा खेळ आहे की एकदा तुमच्या पाठीमागे तुमचा पाय पकडायला सगळे लागतात, परंतु अपेक्षित सीमारेषा गाठली की पाठीमागचे सगळे आऊट होतात। त्यामुळे सगळे आऊट करण्याची ताकद आदरणीय आमच्या मंदाताईंमध्ये आहे। त्यामुळे कबड्डी स्पर्धेमध्ये आम्हाला कबड्डी स्पर्धा या ठिकाणी दिली, तेच अनुषंगाने आम्हीसुद्धा ती सीमारेषा गाठण्याचा प्रयत्न करू। ताईंच्या नेतृत्वाखाली, ताईंच्या मार्गदर्शनाखाली किती आमचे पाय ओढले तरी अपेक्षित सीमारेषा गाठल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि आज ताईंचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हाच संकल्प करतो की ताईंनी अपेक्षित सीमारेषा कायम गाठावी। ह्या शुभेच्छा ताईंना या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी देतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।